नमस्कार, महत्त्वाच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत करते। शासकीय यंत्रणाच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत सेटिंग करणाऱ्या नमुना गल्लीमधील आराधना स्पोर्टच्या संचालकाने नमुना गल्ली क्रमांक 2 मध्ये चक्क नामांकित कंपन्याचे बनावट उत्पादन करणाऱ्या मिनी कारखाना सुरू केला असल्याची धक्कादायक माहिती तांत्रिक पुराव्यासह आता हाती आली आहे। महत्त्वाची बातमी आहे, मिनी कारखान्यातच नामांकित कंपन्याचा माल तयार करून आराधना स्पोर्टचे संचालक नामांकित कंपन्याच्या बनावट उत्पादनाची बेधडक विक्री करीत असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते। नमुना गल्ली क्रमांक 2 मधील आराधना स्पोर्टचे शोरूम हे 2005 मध्ये एका 10 बाय 10 च्या दुकानात सुरू झाले आहे, परंतु दुकानामध्ये निकसह इतर नामांकित कंपन्यांचे बूट, टी-शर्ट, ट्राउझर, बॅट, बॉल, फुटबॉल सह सर्व प्रकारचे उत्पादन बनावट हुबेहूब जशीच्या तशी तयार करून विकले जात असल्याने आज आराधना हे भव्य दुमजली शोरूम झाले आहे। निक कंपनीचा 16,000 रुपयाला मिळणारा ओरिजिनल बूट आराधना स्पोर्ट मध्ये केवळ 2600 रुपयाला विकला जात असल्याचे कंपनीचे उघडपणे फसवणूक होत आहे। तर याबाबत काही गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या चॅनलने आधी आराधना स्पोर्ट बाबत वृत्तही प्रसारित केले होते। तर या वृत्ताने खळबळ उडाल्यानंतर आराधना शोरूमच्या संचालकाने संबंधित सर्व शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून त्यांना आपल्या खिशात ठेवल्याने संचालकाने आता उघडपणे नामांकित कंपन्याच्या बनावट उत्पादनाची विक्री सुरू केली आहे। अशातच आता आराधना स्पोर्टच्या संचालकाने नमुना गल्ली क्रमांक 2 मध्ये चक्क नामांकित कंपन्याचे बनावट उत्पादन करण्याचा मिनी कारखाना सुरू केला असल्याने पुरावे मिळाले आहे आणि परंतु या गंभीर प्रकारामुळे इतर स्पोर्टच्या दुकानदाराच्या व्यवसायाचे नुकसान होत असल्याचे लवकरच हे प्रकरण आराधना स्पोर्टच्या संचालकाच्या अंगलट येणार असल्याची ही माहिती आता समोर येते आहे। काहींनी निकसह इतर कंपन्यांच्या एंटरप्राइज स्क्वॉडच्या प्रमुखांकडे पुराव्यासह ऑनलाईन तक्रार करण्याची तयारी सुरू केली असल्याचे देखील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे।